कोकणात आंबा, काजू, भात, सुपारी अशी पिकं घेतली जातात। मात्र शेतीपूरक व्यवसायाकडे कोकणातील शेतकऱ्यांचा फार कमी कल असतो। हे चित्र बदलण्यासाठी कोल्हापूरच्या विजय घाटगेंनी सिंधुदुर्गमध्ये अत्याधुनिक पद्धतीने शेळी पालन सुरू केलेलं आहे। कसं आहे हे शेळी पालन आपण पाहूयात। अत्याधुनिक पद्धतीने बांधलेलं हे शेळ्यांचं शेड, शेळी, बोकड आणि पिलांसाठी असलेले स्वतंत्र कप्पे आणि प्रत्येक शेळीसमोर पडलेला मुबलक चारा। सिंधुदुर्गमधील नारकरवाडीतील घाटगे दाम्पत्याचा हा शेळी पालन प्रकल्प। विजय घाटगे हे मूळचे कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिक, मात्र त्यांची नारकरवाडीत 12 एकर जमीन आहे, ज्यात 400 आंब्यांची तर 100 नारळाची झाडं आहेत। 2013 मध्ये त्यांनी इथे शेळी पालनाचा प्रयोग करण्याचं ठरवलं। सुरुवातीला 17 शेळ्या विकत घेऊन साध्या शेडमध्ये शेळी पालनास सुरुवात केली। मात्र काहीच दिवसात या व्यवसायाचं उज्ज्वल भविष्य त्यांना दिसलं आणि त्यांनी व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला। गोट फार्मिंग मध्ये जाऊया असा एक विचार झाला आणि मग त्याप्रमाणे आम्ही मग ही जमीन तशी उंच स्वरूपाची असल्यामुळे इथं काय करता येईल असा याचा अभ्यास करून आम्ही इथे वेगळ्या प्रकारचे शेड्स आम्ही इथे उभा करू शकलो। त्याच्यानंतर आम्ही मिरजचे डॉक्टर परमेश्वर कायंदे यांची कन्सल्टन्सी घेतली आणि मग ह्या गोट फार्मची वाटचाल पुढे सुरू झाली। सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असल्याने विजय यांनी मचाण पद्धतीने शेडची उभारणी केली। जमिनीपासून 5 फूट उंचीवर लाकडी पट्ट्या वापरून शेड उभा केला। 20 बाय 50 फुटांच्या या शेडमध्ये 10 बाय 7 फुटांचे 20 कंपार्टमेंट तयार केले। प्रत्येक शेळीला मुबलक चारा मिळावा यासाठी पीव्हीसी पाईप कापून त्याची गव्हाण तयार केली। या मचाणावरील लाकडी पट्ट्यात काही अंतर सोडलंय, त्यामुळे शेळ्यांच्या लेंड्या आणि मूत्र मचाणाखालील पत्र्यावर पडतं, जे एका टाकीत जमा केलं जातं, ज्याचा उपयोग बायोगॅस निर्मितीसाठी होतो। फ्लोरिंगच्या खाली ॲस्बेस्टस किंवा सिमेंट शीट्स एका अँगलला लावले गेलेले आहेत आणि जेणेकरून हे जे काय लेंडी किंवा हे जे मूत्र आहे या गॅपमधनं त्या शीट्सवर पडतं। जेव्हा चॅनलमध्ये हे सगळे लेंडी आणि मूत्र जमा होतं तेव्हा एक पाण्याचा जेट स्प्रे केला जातो, जेणेकरून हे संपूर्ण चॅनल साफ होतं आणि हे चॅनल्स जे सगळ्या शेडचे जे आहेत ते आम्ही एका मेन स्लोपचा आधार घेऊन एका मेन टँकला कनेक्ट केलेले आहेत। हे सगळं हे त्या मेन टँक मध्ये गोळा होतं। आंबा आणि नारळ पिकातील 5 एकर जागेत विजय आणि लसूण घास, मका, शेवरी, तुती, बाजरी, नेपियर, कडवळ अशा चारा पिकाची लागवड केली आहे। रोज सकाळी बारीक कापलेला चारा या शेळ्यांना दिला जातो, तर त्यानंतर 1 तासांनी सुका चारा आणि भरडा दिला जातो। यामुळे या शेळ्यांचं आरोग्य अतिशय चांगलं आहे। शेळ्यांचा जो आहार आहे त्यामध्ये एक शेळी दिवसाला 3 किलो पर्यंत हिरवा चारा खाते आणि 1 किलो पर्यंत वाळलेला चारा खाते आणि तिच्या वजनाच्या आपण 1% आपण तिला भरडा आपण जो तिच्या खाद्यामधनं आपण देतो। कोकणामध्ये जे आहे की उष्णतेचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपण हिरवा चारा जर त्या शेळ्यांना जास्त दिला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा, तर त्यामुळे काय होते की त्यांच्या शरीरामध्ये पाणी जास्त प्रमाणात जाते आणि उष्णतेमुळे जे पाण्याचं बाष्पीभवन होते ते त्यांना हिरव्या चाऱ्यातल्या असलेल्या पाण्याच्या मात्रेमुळे जास्त प्रमाणात त्यांच्या शरीरात मिळते। 17 शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता 200 शेळ्यांवर येऊन पोहोचलाय। त्यांच्याकडे सध्या 130 उस्मानाबादी आणि 60 कोकण कन्याळ जातीच्या शेळ्या आहेत। विजय यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कविता या देखील व्यवसायात लक्ष घालतात। दर शनिवार रविवार हे दाम्पत्य दिवसभर इथे काम करतं। गेल्या 1.5 वर्षापासून मी आणि विजय वैभववाडीला सारखे येतो। आठवड्यातनं एकदा, जेव्हा त्यांना जमत नाही तेव्हा मी येते आणि मुलं सुद्धा माझी इथे येतात, कारण याच्यामध्ये एकदा सगळी लिंक लागल्यानंतर खूप काही बघायला लागत नाही। एकदा त्यांचं लसीकरण व्यवस्थित झालं आणि आपण शेळ्यांना राहण्यासाठी पोषक असं वातावरण तयार केलं की हा उद्योग अतिशय चांगला आहे। त्याच्यामुळे कोकणात नक्की शेळी पालन करण्यास काहीच हरकत नाही। जानेवारी 2014 पासून आतापर्यंत 20 किलो वजनाच्या 600 पिलांची विक्री झाली असून त्यातून त्यांना 35 लाख रुपये मिळालेत। यातून शेडची उभारणी, मजुरी, शेळ्यांची खरेदी असा 10 लाखांचा खर्च वजा जाता त्यांना 25 लाखांचा नफा झालाय।
याशिवाय स्वतःच्या हॉटेल व्यवसायाला देखील यातून बोकडाचं मांस मिळतं। एक शाश्वत शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी आज शेळी पालनाकडे वळतायत। आपल्याकडील परिस्थिती आणि शेळ्यांची योग्य काळजी घेतल्यास त्यातून हमखास नफा मिळवता येऊ शकतो, हे विजय घाटगे यांनी दाखवून दिलंय। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेचा ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।